शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय बऱ्याचशा टोमॅटो उत्पादकांना सध्या भेडसावणारा प्रश्न बॅक्टेरियल ब्लाइट असेल, त्याचप्रमाणे फुलांचं ड्रॉपिंग होतंय, फुल सेटिंग न होता ड्रॉपिंग होतंय आणि त्या ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाइट आणि गेरव्याचं आगमन होऊन प्लॉट खराब व्हायला सुरुवात होती. अशा वेळेस आपण कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, फुलांचं ड्रॉपिंग होतंय, जे सेटिंग होत नाही, त्याच्यासाठी आपण काय अन्नद्रव्य आणि काय फवारणी केली पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या प्लॉट मधून आपण या ठिकाणी व्हिडिओ देतोय, त्यांचं नाव मी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोकणे, पत्ता सांगा आपला. उमरे तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. उंबरे गाव आहे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. आपला मोबाईल नंबर 9011689710. तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? तरी पण 3 वर्षाच्या जास्तच झाले असते. 3 वर्ष म्हणजे चौथा टर्म आहे. चौथं वर्ष. एकंदरीत तुम्ही हा प्लॉट पूर्ण टेम्परेचर मध्ये लावलेला होता. पूर्ण टेम्परेचर मध्ये लागवड झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आजूबाजूच्या तुमच्या आजूबाजूला तर परिसरात माझ्या बरोबर जेवढे प्लॉट होते तोपर्यंत ते तर जवळजवळ 90% प्लॉट गेलेलेच आहेत. गेलेले? 5-2%, 4-10% फक्त प्लॉट जिवंत आहेत आज. अच्छा. आणि त्यातली त्यात आपल्या प्लॉटची कंडिशन एकदम बेस्ट आहे. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? डॉक्टर किसानचं मार्गदर्शन कसं आहे? इतर शेतकऱ्यांना तर मी 100% सांगतो, डॉक्टर किसानचं शेड्यूल जर वापरलं तर किती पण गेलेला प्लॉट आपण जिवंत करू शकतो सहजासहजी एकदम. अच्छा. पण फॉलोअप हा पूर्ण झाला पाहिजे तरच ते सगळ्यात शक्य होऊ महत्वाचं शकतं. ते आलेलं वेळापत्रक 100% फॉलोअप. 100% आम्ही फॉलो केलेलं आहे. तुमचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र पण आहे हो, ना? 100. काय नावाने आहे? श्रीराम ॲग्रो सर्व्हिसेस. म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहित होईल की तुमचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र असून तुम्ही डॉक्टर किसानचा सल्ला घेताय. बरोबर बरोबर. आणि जे काही रिकमेंडेशन डॉक्टर किसानचं होतं ते तुमच्याकडे सगळं अवेलेबल ठेवता का तुम्ही? पूर्ण ठेवतो आपण. जे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण हो, तुम्ही सर्वांना एकदा देतो आपण. दुकानाचं नाव पत्ता सांगा बरं. उमरे तालुका राहुरी, श्रीराम ॲग्रो सर्व्हिसेस, उमरे तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. बघा, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यांचं स्वतःचं कृषी सेवा केंद्र आहे आणि त्यांचा प्लॉट म्हणजे चौथ्या वेळेस त्यांनी डॉक्टर किसानकडे रजिस्टर केला. गेल्या वर्षी आलो तेव्हा धोधो पावसात व्हिडिओ घेतला होता, तो पाठीमाग 1 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असेल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओचा विषय आहे की बॅक्टेरियल ब्लाइट. मग तिथं आपण कशा पद्धतीने सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे. आणि हे सेटिंग तुम्ही बघताय, पाठीमागचं दाखव, वरचं सेटिंग, वर किती सेटिंग झालेले. हा, असं सेटिंग तुम्हाला पाहिजे. आणि जे फुलं आहे त्याचं ड्रॉपिंग होतं, त्याच्यासाठी आपण काय फवारणी केली पाहिजे? खूप महत्वाची फवारणी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हे फुलं जे दिसत आहे पिवळे, याचं फळामध्ये रूपांतर करताना तुम्हाला 2 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घेणं गरजेचं आहे. म्हणजे शेंड्यापर्यंत खालपासून खाली दाखव रे दादा, इकडची सेटिंग खाली बुडातली. हा, वरती वरती दाखवत चाल. हा, असं खालून वरपर्यंत जे फुलं आहे ते सेटिंग झालं पाहिजे. वरपर्यंत दाखव, शेंड्यापर्यंत जे वरती फुलं दिसत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची 200 लिटर पाण्याला ग्राफर 50 मिली. त्याच्यासोबत तुम्हाला 04247 किंवा 04932 500 ग्रॅम, GA जिब्रालिक ऍसिड 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, बोरॉन 150 ग्रॅम. 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर तुमचं जे ड्रॉपिंग होतंय, आता तुम्ही फुलांना सेटिंग करायला लावताय, फुलाचं फळात रूपांतर करताय, तरी देखील फुल पिवळं पडून जर गळत असेल तर तिथं फवारणी करायची तुम्हाला 200 लिटरला. चांगल्या दर्जाचं होमोप्रोसोनाइट तुम्ही घ्या, प्रोसेल घेऊ शकतात, गोदरेजचं बरेचसे प्रॉडक्ट आहे, कोणतंही चांगलं तुम्ही ते 200 ते 250 मिली घ्या. त्याच्यासोबत 6BA 3 ग्रॅम घ्या, त्याच्यासोबत 05234 500 ते 600 ग्रॅम घ्या, बोरान 150 ग्रॅम आणि रोको 200 ग्रॅम. 100% हा स्प्रे जर तुम्ही सकाळी 9 ते 10च्या दरम्यान 8 वाजेपासून 10-10:30 पर्यंत केला तर तुम्हाला 24 तासात त्या ठिकाणी फुलांचं ड्रॉपिंग बंद झालेलं दिसेल. आणि ग्राफरमुळं तुमचं म्हणजे जे काही सर्क्युलेशन, ज्याला आपण सायकल म्हणतो, ग्राफरचा स्प्रे झाल्यावर 3ऱ्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी हा स्प्रे गेला पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट बॅक्टेरियल ब्लाइट. इकडे रे दादा, हे बघा, हे पानांवर दिसतंय तुम्हाला बारीक बारीक डॉट. याच्यासाठी फवारणी तुम्हाला करायची, महत्वाची फवारणी आहे. ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल त्यावेळेस तुम्हाला धनकीर्तीचं 200 लिटरला 500 मिली स्पॉट किलर. नेहमी मी 250 सांगतो, पण असा रोग तुमच्याकडे आलाय, 500 मिली स्पॉट किलर आणि कोसाइड 150 ते 200 ग्रॅम. फुलांना कुठलाही मार बसणार नाही, हे जागेवर थांबेल. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस जाऊ द्या, एखादा चांगला कीटकनाशकचा स्प्रे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये 200 लिटरला एक्सपोनस एकरी 34 मिली, सिमोडिस 240 मिली किंवा
स्पिंटॉर 50 मिली या तिघांपैकी एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे घ्या. आणि त्याच दरम्यान हे सगळं करत असताना व्हाईट रूट झोन, दादा इकडे रे, हे बघा आता इथं पाण्याची इथं रूट झोन दिसतोय आतमध्ये, व्हाईट दाखवते, असा रूट झोन तुमचा ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. आता तिथं उकरून नाही दाखवत मी कारण तेवढा वेळ नाहीये. हा रूट झोन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला एकरी हे सगळं करत असताना, सेटिंग सुरू असताना एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, त्याच्यासोबत तुम्हाला 4 किलो गूळ आणि त्याच्यासोबत ग्रेड घ्यायची तुम्हाला 15-30-15 5 किलो किंवा 11-44-11 5 किलो. लक्षात येतंय तुमच्या सगळ्यांच्या शेतकरी बांधवांनो, जर प्लॉट जसं त्यांनी सांगितलं मेलेला प्लॉट म्हणजे मी काही देव नाही, पण जे काही प्रॅक्टिसेस सर आपण करतोय घरच्या प्लॉटवर, म्हणजे त्या ठिकाणी काय किती कॉम्बिनेशन, किती एकत्र औषधं फवारायचे आणि कशाने रिझल्ट येतो, प्लॉट गेला तरी चालतो, त्या प्लॉटवर आम्ही डेमोसेशन करतो आणि मग तुमच्यापर्यंत या गोष्टी सांगतो. कॉन्फिडन्स किंवा छातीटोकपणे सांगण्याचं कारण एकच आहे की अगोदर आम्ही डेमोसेशन अनुभव घेतो आणि मग तुमच्यापर्यंत एवढं छातीटोकपणे सांगतो का हा स्प्रे आणि ही ड्रिपचं ऍप्लिकेशन केल्यावर असंच होईल आणि असंच होईल, आणि होतं का नाही? 100% होतं. हा प्लॉट पूर्ण गेलेला होता, म्हणजे जवळजवळ आम्हाला याची शाश्वतीच नव्हती. बर. आम्ही गॅप फिलिंग करून करून कंटाळून गेलो, पण सुधारला प्लॉट नंतर. आपलं बोलणं झालं एकदा, बोलणं झालं ना आपलं. मी तुम्हाला सांगितलं की 3 वर्ष विश्वास ठेवला. हम्म. आता जे वेळापत्रक येईल ते फॉलो करत राहा आणि त्याचा आज कितीला फायदा झाला का? 100% फायदा झाला. बाकीच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? चांगला आहे ना. आपण आलो होतो 4 स्ट्रोक आणि 11-44-11 किंवा 15-30-15 बॅक्टेरियल ब्लाइटला स्पॉट किलर कोसाइड, त्याच्यानंतर कीटकनाशकचा स्प्रे. आता पुढचा स्प्रे काय घ्यायचा आहे तुम्हाला? जर सूर्यप्रकाश मिळतोय, ॲमिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली, नाही ॲमिस्टार ऑप्टी मिळालं तर कर्जेट 600 ग्रॅम आणि त्याच्यासोबत M45 400 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवसाने तुम्हाला सेटिंग चांगलं झालेलं आहे, आता फळाची फुगवण तुम्हाला चांगली करायची, त्याच्यासाठी वरतून फवारणी करत असताना ॲजिटेक CPPU 200 ते 250 मिली, सक्षम ग्रोस्टारचं 500 मिली आणि बोरान 150 ग्रॅम असा स्प्रे घ्या. परत एकदा तुम्हाला बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना कॉन्टॅक्ट बुरशीनाशकचा वापर त्या ठिकाणी तुम्ही केला गेला पाहिजे. तिथं तुम्ही अगदी साधा स्प्रे त्या ठिकाणी करू शकतात. अँट्राकॉल आणि फॉलिक्युअर 100 मिली, अँट्राकॉल 400 ग्रॅम. अशा पद्धतीत तुम्ही जवळजवळ टोमॅटो सुरू व्हायला 15 दिवस राहतील त्यावेळेस तुम्हाला परत एकदा स्लरी द्यायची. 4 स्ट्रोक एकरी 5 लिटर, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गूळ. ही स्लरी दिल्यानंतर 2 दिवसाने तुमच्या फळावर त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट ज्याला आपण म्हणतो, काही लोक देवी रोग म्हणतात, काही काळे डाग म्हणतात, काही फळावर ठिपका म्हणतात, तो ठिपका येऊ नये म्हणून जसं स्पॉट किलर आणि कोसाइडचा स्प्रे केला त्याच्यानंतर तुम्हाला वेगो मास्टर टेक कॅल जे ऑक्साईड फॉर्म मधला म्हणजे कॅल्शियमची कमतरता आणि बॅक्टेरियल ब्लाइट हे जेव्हा एकत्र झाडाला जाम करतात त्यावेळेस तुमच्या फळांवर डाग 100% येतात. म्हणून वेगो मास्टर 500 मिली, टेक कॅल 500 मिली आणि बोरान 100 ग्रॅम हा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला पांढरी माशी असेल, फळांना स्क्रॅचेस जात आहे, फळांना त्या ठिकाणी थ्रिप्स चाटताय, मग फळांना खरडा येतोय, त्याच्यासाठी जेमिझोन 250 मिली, सनरोप 500 मिली आणि इमिडा 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. सागर सर, इतर शेतकऱ्यांना म्हणजे एकंदरीत काय सांगाल तुम्ही? आता दादांनी सांगितलं की याच्या बरोबरचे 10% प्लॉट गावात आजूबाजूला राहिलेले आहे. आपण आता नगर जिल्हा दौरा केला होता पाठीमागं आणि त्यानंतर नारायणगावला 2 दिवस होतो. तिकडं तर बरेचसे प्लॉट पावसाने अर्ली लागवडी होता जाम झाले. तर ह्या म्हणजे या सिच्युएशन मध्ये शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मित्रांनो, सांगण्यासारखं फक्त एकच आहे. महाराष्ट्रभर आम्ही दौरा करत असताना एक गोष्ट निदर्शनास आली की शेतकऱ्यांनी युट्यूबला व्हिडिओ बघून काही ऍप्लिकेशन केले, त्यांना रिझल्ट आले, त्याच्यानंतर प्लॉट रजिस्टर केला. मित्रांनो, भर उन्हामध्ये लावलेल्या प्लॉटमध्ये आपण 30-35 दिवसाचा असेल, 45 दिवसाचा असेल, आम्ही सगळे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला. हे जे आम्ही जे काम हाती घेतलेलं आहे ते कायसाठी घेतलं मित्रांनो? कारण आमचं जे ब्रीद वाक्य आहे, खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी आम्ही तत्पर आहोत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब या माध्यमातून मोफत असं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, आपण व्हिडिओ बघितले असतील, नसतील बघितले तर पूर्ण व्हिडिओ बघा. 1100च्या वरती व्हिडिओ आहेत. मित्रांनो, मोफत असं मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे प्रॅक्टिकली आम्ही प्लॉटमध्ये जाऊन प्लॉटची सिच्युएशन काय आहे, येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरती उपाय, हे उपाय आम्ही डायरेक्ट नावानिशी सांगत असतो. मित्रांनो, काही शेतकरी म्हणतात की आम्हाला मॉलिक्युल समजत नाही किंवा कंटेंट समजत नाही. मित्रांनो, कंटेंटची भाषा सांगायला गेलं तर दुकानदार पण एवढे काही हुशार नसतात, काही असतात. पण मित्रांनो, एखाद्या औषधाचं नाव जर आम्ही घेतो
आणि ते जर आपण वापरलं तर 100% त्याचा रिझल्ट येतो किंवा नाही हे पण बघणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं की ढोकणे साहेबांनी जसं 3 वर्ष मार्गदर्शन घेतलं, आज 4थं वर्ष चालू आहे. तर एकदा जर आपण अनुभव घेतला, कारण अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टीची शाश्वती मिळणार नाही. युट्यूबला फॉलो करा मित्रांनो. सर काय सांगेल? हे भरपूर काही गोष्टी सांगून झाल्या आणि जो काही महाराष्ट्र दौरा आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून करतोय आणि जे प्रेम शेतकऱ्यांचं डॉक्टर नक्कीच. किसानवर आहे, त्यामुळं आम्ही कुठलीही ऊन, वारा, पाऊस, कुठली झोप नाही, तमाम न बाळगता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथलं माती किंवा तिथला पाऊस, तिथलं हवामान, तिथली परिस्थिती आणि तिथल्या रोगांची काळजी शेतकऱ्याने कशी घेतली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या अडचणी YouTubeच्या माध्यमातून शेतकऱ्यांसमोर मांडत आलो. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की जी 15 जुलैपर्यंत जी 1500 रुपये 20, 25, 30 दिवसाचे प्लॉट रजिस्टर करण्याची सुविधा शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव 3 दिवस मी वाढून देतो. 18 तारखेपर्यंत ती, बरोबर ना सर? बरोबर. कारण तुम्ही टीमशी काल चर्चा हो, केली, हो. आपले 22च्या 22 लोकांशी चर्चा केली हा. आणि जे त्यांना भरपूर फोन कॉल येत शेतकरी आहेत, बांधवांची डिमांड आहे की सर अजून आम्हाला 1-2 दिवस वाढवून द्या, 3 दिवस वाढून देऊ, 16, 17, 18. आजचा दिवस तर म्हणजे उद्या हा व्हिडिओ येईल किंवा परवा येईल. उद्या सकाळीच हा व्हिडिओ येईलच. पण त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तत्पर काय राहायचंय त्यांनी सांगितलं की आलेलं शेड्यूल जर फॉलोअप केलं तर गेलेला प्लॉट सुद्धा येतो. त्याच्यासाठी तुम्हाला ती संधी देतोय की जे प्लॉट सुधरत नाहीये त्याला तुम्हाला दिलेलं वेळापत्रक जर प्रॉपर तुम्ही फॉलो केलं तरच फी भरा. फी साठी आम्ही काम करत नाही. 1500 रुपयात प्लॉट संपेपर्यंत वेळापत्रक तुम्हाला द्यायचंय. त्याच्यासाठी 22-23 लोकांची टीम ऑफिसमध्ये आहे. त्यांचे कुठेतरी महिन्याला पगार देण्यासाठी माफक फी आम्ही तुमच्याकडून घेत असतो. जास्त न बोलता आजच्या व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.